मग नॉक करायचं ना, नाक वर करून बोलतेस. नादी नको लागू हं, अक्षय. माझं डोकं फिरलेलं आहे, माझा मूड ऑफ आहे. कॉफीचा मग होते ना तुझ्या डोक्यात, आणि आधी तू टी शर्ट घाल. माझी मर्जी. आणि बाय द वे, तुमच्यामध्ये चिडल्यावर असं प्रेमाने कॉफी घेऊन येतात का वेडे? याला चिडणं नाही म्हणत, याला प्रेम म्हणतात. हे प्रेम आहे. दे. प्रेम, माय फूट. तुझ्यावर प्रेम करेन मी अक्षय. कशी करेन मी? तुमचं तर ऑलरेडी आहे ना ते अक्की बेबी, क्यूट, पुरेसं नाहीये तुला तेवढं? नाही नाही, ते पुरून उरे मला, तो मुद्दा नाहीये. पण कसं आहे, ते माझ्या बेबीचं लव आहे ना, सो ते बेबी लव आहे. तुझं प्रेम कसं, ते जरा वेगळ्या प्रकारचं असणार ना. म्हणजे त्याची स्टाईल वेगळी असणार. त्याचं खूप मॅच्युअर्ड, गंभीर, त्याला खोली असेल, त्याला एक आयाम वेगळा असेल. थोडक्यात काय, ते थोडं टिपिकल बोरिंग असेल. सॉरी 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 सॉरी. अक्षय खरोखरा मग फोडे ना तुझ्या डोक्यावर. गरजने वाले बादल बरसते नाही, कळलं ना? असं काही कळणार नाही. बाय द वे, माझ्या मुलींच्या अभ्यासाप्रमाणे मुली दोनदा जास्त चिडतात. एक, त्यांच्या मनाप्रमाणे शॉपिंग झालं नाही तर, आणि दुसरा मुद्दा, त्यांच्या गरजेच्या वेळेस त्यांची आवडती व्यक्ती त्यांच्या जवळ नसेल तर. तुझा शॉपिंगचा काही संबंध नाही, टेस्ट तुझी फार वाईट आहे. तुला मुद्दा दुसरा, मी जवळ नसल्याचा, तो असू शकतो. हा, मग सांग ना की तुला हवा होतो तेव्हा मी नव्हतो, मग तू चिडलीस, मी राग काढीन तुझा, मॅटर सॉल्व्ह करून टाक ना. कमॉन. काय टिपिकल नवऱ्यांसारखं गेस वर्क करतोयस रे अक्षय. ओ, स्वतःला इतका इम्पॉर्टन्स नको देऊस. तू स्वतःला हिरो समजतोस? सलमान खान. शाहरुख खान, शाहरुख खान. बाय द वे, हे नाव मला माझ्या एका क्यूटशा मैत्रिणीने दिलंय. हे मीच दिलंय. चल, तू काय क्यूट आहेस का? ओ हिरो, झिरो आहेस तू, कळलं? झिरो. एकदा पुणे ना करता झिरो करता यार, तू चिडलीस ना की तुझं नक्तनाक आहे ना भजनाक होऊन जातं. नक्तनाक भजनाक, नक्तनाक भजनाक. चिडवलं एकदा परत, प्लीज प्लीज. नाही सॉरी सॉरी सॉरी. सुंदर आहे. कियारासाठी आहे ना? ऐक, हे तिला कसं द्यायचं, कसं मॅनेज करायचं बाहेर पडायला, ते सगळं तू डिसाईड करायचं. मी याच्यात इन्व्हॉल्व नाही अक्षय. ओ, ए फॉर अक्षय. तुझे अगं, ए फॉर अमृता. हे मी तुझ्यासाठी आणलंय बँगलोरून खास. माझ्यासाठी? हा. पण मग कियारासाठी? तुला काय, तुला प्रॉब्लेम काय? क्यू साठी मी स्वतः एवढा, कळलं ना? हे मी तुझ्यासाठी आणलंय यार. कसं आहे ते सांग ना. हे तू गळ्यात घातलंस तर मला खूप छान वाटेल. आता एक मिनिट पद्धत असे त्याची. अलाव मी, प्लीज. हा, अलाव मी. नाकात नाही घालायचे, हे गळ्यात घालतात. हा, टर्न बघ. आजकालच्या मुली पण नाही यार, सगळं शिकावं लागतं. व्हेरी गुड. आपले केस जरा पाठीमागे पुढे जे काय करता का जरा बघू. वाव, या पेंडंट मुळे तू छान दिसतेस. आवडलं का? काय झालं? काय झालं?
अक्षय, हा. काय झालं? मी खरंच सिरियसली सांगते, तू आणि कियारा लवकरात लवकर एकत्र या. नाही सहन होते रे मला. आणि मी हे सगळं का करतेय? तर दोन प्रेम करणारे जीव एकत्र यावेत म्हणून. आणि मी या सगळ्यात किती गुंतत जायचं याला सुद्धा लिमिट आहे ना. आपण करायला जातो एक, होतं वेगळंच. तुला पण माहिती, रोज उठून सगळ्यांचा राग, ओरडा, चिडचिड सगळं सहन करते मी. आणि ओव्हरडोस झालाय या सगळ्याचा. नाही सहन होत. अक्षय, अक्षय, मी या सगळ्या गुंत्यात गुंतत चालली. आणि मला पण माझी लाईफ आहे. कधी आणि कशी जगू मी ती? प्लीज सिरियसली विचार कर. नाही, नुसती मान नको हलवूस. मला प्रॉमिस कर. प्रॉमिस. प्रॉमिस. छान आहे. वास आला का आमटीचा? हो. माई काय हो, पुरणपोळ्या पण तयार आहेत, कटाची आमटी पण झाली तुमची. मग काय जमतं सगळं तुम्हाला एक हातीनं खरंच. अगं विशेष काही नाही, इच्छाशक्ती असावी लागते फक्त तुमची. आणि शिकण्याची तयारी. अच्छा, म्हणजे अण्णांसाठी बेत असतो तर हा. माई, पण तुम्ही खरंच किती ग्रेट आहात हो. माई कसल्या ग्रेट, तूच ग्रेट आहेस. अख्ख्या जगाला माहितीये सगळं आणि तुझी ट्यूब आत्ता पेटलीये. हो, पण मुलांना आवडते म्हणून कटाची आमटी सुद्धा करतेस ना. पुरणपोळी केली तरी असं म्हणायला नको उद्या की फक्त अण्णांसाठीच पुरणपोळी हो आणि आमच्यासाठी काही नाही. काय पण काही का असे ना माई, मला पुरणपोळ्या ना खूप आवडतात. आणि काकू, अण्णांच्या निमित्ताने का होईना आपल्याला असं नेहमी ताव मारता येतो ना. माई, मला ना पुरणपोळी खरंच शिकायची हो. तुम्ही शिकवाल ना? हो, शिक हो, जरूर शिक. अगं हे बरेच दिवसांनी घरी आलेत म्हणून केल्यात पुरणपोळ्या आज. पुढे ग. माई, मी काय म्हणते, अमृताला येऊ दे ना स्वयंपाकघरात. माई जाऊ दे ना आता, राग विसरा ना. हवं तर मी तिच्या वतीने माफी मागते. फोन घे ग. मला आता हे सहनच होत नाही. हॅलो. तूच उचललास का फोन? बरं झालं बाई. म्हणजे काय झालं? काय झालं काय? सगळं सांगितलंय मला भाऊजींनी. तुझे सगळे उद्योग कळलेत मला. उद्योग? कसले उद्योग? कसले उद्योग काय विचारतेस? कशाला पडलीस ग त्या शर्मिष्ठाच्या भानगडीत? हा, घरात आहेत ना मोठी माणसं, ते
बघतील ना काय करायचं ते. हे बघ अमृता, आपल्यासारखं लहान कुटुंब नाहीये ते. त्यातून तू धाकटी तशीच वा. मोठ्यांच्या सल्ल्यांनीच प्रत्येक गोष्ट करत जा. इथे जसं स्वतःच चालवायचीस तसं तिथे वागून कसं चालेल सांग बरं. तू काकांचं ऐकून मला लेक्चर देतेस का? काय ग अमृता, तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ना मी. लेक्चर देते असं काय म्हणतेस ग? खरं तर मी तुला म्हणणार होते की 2 दिवस राहायलाच आहे इकडे, म्हणजे जरा मोकळेपणाने बोलता येईल ना आपल्याला. राहायला ना येते आई मी. हेच हेच म्हणते मी तुला. आधी माईंना तुझ्या सासूबाईंना विचारायला नको? त्यांना विचार आणि मगच काय ते कर. अगं विचारूनच येते, पण मला पण यायचंय गाई, खूप बोलायचंय. आणि आय मिस यू. हो बाळा, कळतंय मला सगळं, पण आधी घरच्या मोठ्यांची परवानगी घे आणि मगच ये इकडे, कळलं? हो विचारते आणि उद्याच येते. हा हो चल. झालं ना ग? हो हो माई, हो सांडगी मिरची तळायची का? नको, अगदी वेळेवर तळू आपण. आधीपासून तळून ठेवलं तर मऊ पडतील ना त्या, म्हणून. आणि उद्या काय ते लक्षात आहे ना? हो, जॉन इब्राहिमचा बर्थडे आहे ना उद्या. वा, छान. मग उद्या केक वगैरे करायचा का? नको त्या गोष्टी बरोबर लक्षात राहतात ना तुझ्या. हवं ते बरोबर विसरते ही. अगं उद्या वर्षभराचे मसाले कुटायचेत आपल्याला. आणि उद्या सकाळी आपल्याला उखळ आधी स्वच्छ करायचंय आणि मग त्याची पूजा करायची. उखळाची पूजा? या, हे बरोबर विसरले की नाही बघ. अगं असं काय करतेस भाग्यश्री? दरवर्षी वर्ष संपताना आपण सगळे वर्षभराचे मसाले कुटून ठेवतो ना घरामध्ये. काय हा, विसरले होते मी. आपल्या ठरलेल्या बायका आहेत त्या आपल्याकडे येतात. धने, जिरे, लाल मिरच्या, तीळ, खोबरं, सगळं मसाल्याला लागणारं सगळं सामान घेऊन येतात. आपण ते सगळं सामान निवडतो, त्याच्यानंतर जे काही भाजायचं असतं ते भाजतो आणि नंतर त्याचा कुटून मसाला करतो. पण त्याआधी आपण उखळाची पूजा करतो मनोभावे. आठवतंय का आता? हो हो आठवलं. अय्या, म्हणजे आपण हळद तिखट बाहेरून नाही आणत? ह्या म्हणजे इतक्या वर्षात आपल्याला हे कळलंच नव्हतं का? माई, ते मागच्या वर्षी मी इथे नव्हते ना, आईकडे गेले होते, म्हणून या वर्षी लक्षात नाही राहिलं. म्हणूनच सांगते, आता उद्या कोणीही घराबाहेर जायचं नाहीये, सगळ्यांनी घरात थांबायचंय. चला. हे पहा, तुमची अमानत आम्ही अगदी सांभाळून ठेवलेली आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा पाठवतो. बरं बरं बरं, नमस्कार नमस्कार. हं? बरं. राजेश शिर्के ना? हो, त्यांनी त्यांचे दागिने पॉलिश करायला दिले होते ना आपल्याकडे. आणि त्यांचं काम झालंय, पण ते दुकानातल्या तिजोरीत आहेत ना. तिथे कोणी नेले? अरे मी जाण्यापूर्वी इथे आपल्या घरच्या पेढीवर ह्या तिजोरीत ठेवले होते. किल्ले तुझ्याकडेच होत्या ना? अरे हो हो, अण्णा अण्णा, आठवलं. राजेश शिर्केंचे दागिने ह्या तिजोरीत आहेत. आणि राजेंचे आपल्या दुकानातल्या तिजोरीत आहेत. राजे शिर्के घोटाळा झाला बघा. आहेत लाल बटव्यात आहेत. नाही नक्की ना? नाही, मी कन्फर्म करतो आधी. तसं नको. अहो अण्णा, काही गरज नाहीये. लख्ख आठवतंय मला. त्यांना हवेत का आता? नाही आता नको, नंतर कळवतो म्हणालेत ते. हा मग ठीक आहे ना, झालं तर. हं? बरं मी काय म्हणतो अण्णा, जेवणाची वेळ झाली, आपण हो त्याआधी हे सगळं हिशोबाचं वगैरे पूर्ण करून टाकूया. हे बघ, हे कोल्हापूरहून आणलेले डाग आहे, ते वाक्या, पैंजण, वळी ही एवढी झाले. आणि हा हे तुम्ही नसताना वर्कशॉप मधून आलेले आहेत. हे बघा, ह्याचा हिशोब इथे लिहिलेला आहे. भाग्यश्री, बाजू हो ग बाई, गरम गरम आमटी आणते. आईचा फोन होता, 2 दिवस राहायला ये म्हणत होती, तर मी विचार करते उद्याच जायचा. माहेरी जाते
असं घाडग्यांच्या सुद्धा कधी सांगत नाही, परवानगी मागतात. ही विचाराची पद्धत झाली का तुझी? नाही माई, मी तसं उद्या कोणीही कुठेही जायचं नाहीये. उद्या घरात उखळ पूजा आहे. वर्षभराचे मसाले कुटायचे. सांगितलं नाही का तुला मृदुलाने? मृदुला, वसुधाला पण सांगून टाक. म्हणून तुझी ऍसिडिटी, सांधेदुखी काहीही कारण चालणार नाही. वर्षभराचे मसाले कुटायचे आणि त्यासाठी घरातल्या सगळ्या बायका मला तिथे हजर हव्या. सगळ्या. म्हणजे मी पण. आईला कळवून टाक. म्हणून उद्या नाही, परवा येईल. भाग्यश्री, सगळ्यांना जेवायला बोलव. आई, मी सगळ्यांच्या बरोबर मला पण उखळ पूजेला बोलावलं. म्हणजे माझी शिक्षा संपली ना? अजून माझ्यावरचा राग नाही गेला. अरे, सिरियसली बेबी, मी अमृताचं ऐकलं म्हणून खूप बरं झालं. आय एम फिलिंग सो रिलॅक्स्ड. आणि अर्जुन गेला ऑस्ट्रेलियाला. त्यांना वाटतंय की मी एंगेजमेंटला रेडीच होते. पण अर्जुनला हवे होते ना की त्याचे मम्मी पप्पा असावे एंगेजमेंट करता, म्हणून पोस्टपोन केली. आणि डॅडला ती पण गोळी चांगली बसली, अमृता प्रेग्नंट असल्याची, है ना? आय नो, पण ती पण खूप भडकते रे पटकन. काल तर फोनवर फायरच करत होती मला. बरोबर आहे ना ग, भडकणार ना ती. ती आपल्यासाठी इतकी रेस घेत असते. तुला माहिती, तिला इथे रोज काही ना काहीतरी कारणावरून ओरडा बसत असतो, पण तरी सगळं सहन करते आपल्यासाठी. मला तर आश्चर्य वाटतं की इतकं सगळं होऊ नये ती कशी एवढी हसतमुख असते. है ना? खरंच रे, तिने खूप केलंय आपल्यासाठी. आणि तिच्या जागी कोणी दुसरी असती ना तर तिने वाट लावून टाकली असती आपली. कोणी टॉलरेटच केलं नसतं रे इतकं. सिरियसली, मी तिच्या जागी असते ना तर मी तर पळूनच गेले असते फर्स्ट डेलाच. अमृता, काय रूम मध्ये जायची इतकी घाई झालीये तुला? हा, आय नो, मला माहितीये बाहेर असा मस्त गुलाबी वारा सुटलाय. त्यात भाऊजी खूप दिवसांनी परत आले. मग काय आज काय स्पेशल आहे? नाही काही असं. एक मिनिट, होय नाही नाही होय हे माझ्या समोर नाही. हा, अमृता, तू ए नावाचं लॉकेट गळ्यात घालून फिरतेस? अक्षय भाऊजी, म्हणजे अक्षय भाऊजीने तू 24 तास गळ्यात घालून फिरतेस? अगं काही काय. काही काय, मग मला सांग, ए नावाचा अर्थ काय होतो? ए फॉर अक्षय, राईट? ए फॉर अमृता असं पण होतं ना. हो, पण ए फॉर अक्षय पण होतं ना. ए फॉर अक्षय, ए फॉर अमृता, ए फॉर अक्षय, अमृताक्ष. कसलं सॉलिड नाव आहे, ए फॉर अमृताक्ष. अगं भाग्यश्री, तू कुठल्या कुठे पोहोचलीस? एक मिनिट. तुझ्या नवऱ्याचं नाव पण ए पासूनच सुरू होतं ना ग? हो, ए फॉर अनंता. करेक्ट. मग हे लॉकेट हवंय तुला? खरंच?
अमृता प्लीज मला हे लॉकेट दे ना. मी असं गळ्यात घालत खूप छान दिसेल. ए फॉर अनंता. देतेस ना? डोंट वरी, नाही घेते मी. तुझ्याच गळ्यात ते खूप छान दिसते. चला खूप झालं, आता झोपा. गुड नाईट. ऐक ना, मगाशी थर्मास का घेऊन चालली होतीस? म्हणजे भाऊजींना खोकला झालाय का? का नाही, ऍक्च्युली ना ती माझ्या सकाळच्या चहाची सोय आहे. तुला माहितीये ना, मला चहा प्यायल्याशिवाय सकाळी काही सुचतच नाही. त्यामुळे मी गरम पाणी घेऊन जाते आणि टी बॅग्स यूज करून सकाळी चहा पिते. वा वा, सगळ्या गोष्टी शिकायला लागलीस तू. अमृताक्ष. गुड नाईट. या घरात राहायचंय कोणाला? सॉरी 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 क्यू. हा बोल, काय सांगत होती? बट ऑनेस्टली अक्की, तुझ्या घरी मला राहणं खूप डिफिकल्ट होणार आहे रे. का? अरे बघ ना, आता मी एकच दिवस तिकडे राहिले आणि एकाच दिवसात कळलं की तुझ्या घरचे किती डेंजरस आहेत. हे क्यू, सॉरी सॉरी सॉरी, बट दिस इज फॅक्ट यार अक्की. अमृता कशी मॅनेज करत असेल रे? ओ लुक, थिंक ऑफ अ डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. ए डेव्हिल कोण रे? क्यूला. हा अक्की? नाही नाही नाही, हिला. थांब थांब थांब. क्यू, अमृता, अमृता, क्यू. हाय. हाय. हो मॅडम, खाली येऊन बोला ना. क्या हे, हळू लागलं. ए चास नको मारू हा माझ्या अक्कीवर. क्यू, ह्याच्यावर चान्स, याला फटके मारले पाहिजे. का हे? मी तर म्हणते की यारा लवकरात लवकर याला घेऊन जा. तुम्ही लवकर लग्न करा रे, म्हणजे मी मोकळी. झाला तर ना. हे बघ, फटके मारते. फटके मारताना पण अंगाला हात लावावा लागतो. म्हणजे चान्स मारते क्यू, ही चान्स मारते. कियारा ऐकू नको हा काही. क्यू, आता आराम कर, छान झोप काढ, टेन्शन घेऊ नको. सगळं आपल्या मनासारखं होणार आहे. That's it? तुमचं नेहमीच बेबी शोना कुठे आहे? नाही ते म्हंटलो असतो, पण कबाब मी हड्डी आहे ना आता इथे, म्हणून नाही. ए चल, बाय बेबी, लव यू, मिस यू, Bye. बाय बाय बाय. बाय. अरे इथे उगून काय उपयोग आहे? खजिना सगळा लपलाय तिकडे घाडग्यांच्या घरातल्या कुंडीत. आणि त्या ठमकाईनी तर तिकडे भूलभुलैया केलाय सगळ्या कुंड्यांचा. इतक्या मेहनतीने, अक्कल हुशारीने त्यांच्या घरात घुसून चोरी केली होती. काय झोपू? काय झालं आता अरे, मारायला? तू काय बोललास कियारा समोर? काय? चान्स मारणार वगैरे. अरे तुला नाही का माहिती किती सिरियसली घेते ही गोष्ट? हा यार अमृता, मी काय ना यार? सॉरी यार, मला ना तू छान कंट्रोल करतेस. मला सुचत नाही का हे सगळं. थँक्यू, म्हणून तुला मानतो माहिती का मी. येस. कियाराला आधी मानलं पाहिजे, माहितीये का? का? ती खूप समजून घेते माहितीये आपल्याला. यू आर व्हेरी लकी. तुला अशी गर्लफ्रेंड मिळाली. ती तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते अक्षय. आहेस, मी खूप लकी आहे. मला इतकी चांगली गर्लफ्रेंड आणि इतकी छान फ्रेंड मिळाली. माझं पुण्य आहे. तुझं नाही क्रेडिट, माझे. नाही पण खरंच आपल्या तिघांच्या नात्याला नजर नको लागायला कोणाची. अरे मनोहर, वाघाच्या गुहेत जाऊन पराक्रम गाजवला होतास तू. आणि आता एखादा कोल्हा येऊन त्या कुंडीतला खजिना लुटून नेणार? नाही नाही, असं होतं कामा नये. हातात तोंडाशी आलेला घास असा मी वाया जाऊ देणार नाही. पण नाही नाही नाही, आता स्वतः त्यांच्या घरात घुसून माती नाही खाणार मी. हा, युक्ती युक्ती, संयम संयम,
काहीतरी युक्ती लढव मनोहर, काहीतरी युक्ती डोक्यात येऊ दे. हॅलो, माणिक शेठ बोलतोय. हा, माझं जरा काम होतं तुमच्याकडे. मला नेहमीच्या ठिकाणी भेटा ना, मग सांगतो. हा, माझ्या अड्ड्यावर, माणिक शेठच्या अड्ड्यावर भेटा अर्ध्या तासात. हा हा, तिकडे काम भेटल्यावर सांगतो ना तुम्हाला. अरे भेटल्यावर सांगतो बोललो ना. हा हा, अरे पैसे भेटणार ना तुम्हाला, काय फुकट करून घेणार आहे काय काम? हा हा, बेटा बेटा, हा सांगतो. दे लवकर दे. येस, थँक्यू माय फेवरेट चादर. हा अमृता, आज मी निवांत झोपणार आहे. आज कसलंच टेन्शन नाहीये. येऊन निघून गेली त्यामुळे लपवाछपवीचा प्रॉब्लेम नाही, तोंड लपवावं लागणार नाहीये. सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, सगळे टेन्शन निघून गेलेत यार. आज मला निवांत झोप लागणार आहे. ओ थँक्यू. चला उठा 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 उठा. काय झालं? आज आपण इथे नाही, बाहेर झोपणार आहात. हे, बाहेर का? चल काहीतरी आपलं. चल काय? आज काय सांगत होतास किवला? चान्स मारते अमृता. आज हे सांगितलंस, उद्या म्हणशील आमची एकच रूम आहे, आमची एकच बेड आहे. काही नको अगं मजा करत होतो मी. चला, चला. अगं ओके ठीक आहे, ठीक. तुला हवंय ना मी जायला बाहेर? मी जातो गच्चीवर. दे. गच्चीत नको, वसुधा काकू तुला भूत समजतील. तेच सांगतोय मी तुला, म्हणून मी कुठेच जात नाही ना, बाल्कनीत ना गच्चीत, इथेच झोपतो. काय प्लीज ना, नको. अरे यार दमलोय, प्लीज ऐक ना अमृता. अरे काय? नाही 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 जाणार का? का सांग ना. अमृता यार, दारू कडनं असं काय करतेस तू? कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. सांगू काय मी? सांग की बायको चेंज करते म्हणून बाहेर काढ. अरे यार अमृता प्लीज ना, लवकर लवकर. हे बघ, माई आई किंवा काकू बघितलं ना त्यांनी तर लफडं होईल. बुक्का खाईन पाठीवर मी. लवकर ग यार. काम जोखमीच आहे. त्या कुंड्यांच्या मध्ये खजिना आहे, त्या भुरट्यानं कळता कामा नये, नाहीतर सगळी गडबड होऊन जाणार. मग आता काय करायचं? असं करूया की हे फूल आहे ते औषधी आहे. ते कुठल्या तरी औषधी नको, औषध ते फूल कुठल्या तरी एका विधीसाठी पाहिजे असं सांगूया. हा, आणि ते खूप दुर्मिळ आहे, दुर्मिळ. त्यामुळे ते अख्खी कुंडीच पुसून आणायला सांगूया. चांगला जुळून आलेला गेम त्या दीडशाण्या अमृतामुळे फसला. तिला असं नाही सोडणार मी. तो अक्षय आणि त्या कियाराच्या नाड्या माझ्या हातात आहे. जर माझ्या गळ्याशी आलं ना तर मी ते आवडणारच. ऐकतोच काय ग माझ्यावर? हा, त्याच्यापेक्षा आयुष्यात भरपूर महत्वाची कामं आहेत मला. हळद कसली ठेवतीये? माईंचा निरोप द्यायला आलीये तुला. कसला निरोप असणार आहे? काहीतरी कामातच बोलत असणार आहे. असं नाही म्हणणार की आपण सगळे घाडगे मिळून युरोप टूरला जाऊया, किंवा असंही नाही म्हणणार आपण सगळे घाडगे मिळून रात्री बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. असं काही नका. काय निरोप? ते कामाचंच आहे, महत्वाचं आहे. नीट ऐक. ह्या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं, असं करू नकोस. तेल कुठे? तेल नाही, नमनाला आणलंयस ना घडाभर, ते कुठे ठेवलंयस? नीट ऐक. उद्या सकाळी आपल्याकडे उखळाची पूजा करायची आहे. वर्षभराचे मसाले कुटायचे. नाही नाही नाही, हेच ही जी काही ऍसिडिटी, तुझे सांधेदुखी, हे सगळं बाजूला ठेवायचं आणि सकाळी स्वयंपाकघरात हजर राहायचं, असं माईंनी निरोप द्यायला सांगितलंय तुला. झालं? हा, मिळालं कुरिअर. कुठे काय सही करायचे, फोन नंबर वगैरे द्यायचे? हा, निघा आता, झालं. खाऊ दे ग सुखाने 2 गाल. सुधा, हे असं काहीतरी आरबट चरबट खात बसतेस ना, म्हणून ऍसिडिटी होते तुला. कशाला ग? 1 मिनिट. हो, वात्सल्याचा पुतळा, माईंची झेरॉक्स. उगाच सल्ले नाही द्यायचे मला कुठलेही. हे काय का?
वसुधा वसुधा काय एकेरी काय हाक मारते मला का? मग हे बघ, हो सावकाश 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 का हा? हे बघ, मी पहिल्यांदा तुला अहोज अहोज करायचे. अहो जाऊबाई, अहो वहिनी, नंतर ताई, सगळं म्हणून झालं. पण मग अनंताच्या जन्मानंतर तू मला असं म्हणालीस की मी अजून तरुण आहे. ती मी अजूनही आहे. हा, म्हणून मी वसुधा म्हणाले ग. नाही ठीक आहे अगं वसुधा, पण त्या वसुधामध्ये मान कुठे आहे? टोनिंग कसं असतं? ए वसुधा कसं खाते ते अरबट चरबट असं नाही, असं म्हणायला पाहिजे. अगं वसुधा, अरबट चरबट कळलं? टोनिंग मध्ये फरक असतो. मान दिसत नाही तुला, तो मला उद्यापासून दिसला पाहिजे आणि ऐकूही आला पाहिजे. आधीच सांगून ठेवते. जर जमत नसेल ना तर सरळ अहो वसुधा वहिनी असं म्हणा. आत्तापासूनच म्हणू का? अहो वसुधा वहिनी, उद्या सकाळी उखळाची पूजा करायला याल? अर्धी अर्धी पण काही नको असं मला देतेस आणि मग नंतर ओरडतेस मला. नंतर माईंना जाऊन सांगशील ही खात होती कचोरी म्हणून. काही नको, खातच. अरे तू इकडे काय करतोय साक्षी? चाल ना झोपायला. तू बरा आहेस ना? बस ग. ओके. होय, तुला काय झालं? तू काय एवढी हसतेस? मी परवा आईकडे जाणार आहे. कशाला? का म्हणजे काही काम निघालं का तिकडे एकदम अचानक? म्हणजे मी फक्त कामासाठी जायचं? घर आहे ते माझं. मला आईची आणि आईला माझी खूप आठवण येते, त्यामुळे मी 2 दिवस जाणार आहे. 2? मी आता आलो आणि तू 2 दिवसांसाठी जाणार आहेस? बघ बघ, एकटा राहून बघ कसं वाटतं. मग कळेल तुला. नाही पण तुला नाही कळेल. एकटं राहिल्यावर तू नसताना सगळ्यांचा ओरडा, राग राग, चिडचिड हे सगळं मी सहन केलं ना. तुला नाही सहन करावं लागणार. आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला खूप सहन करावं लागलं. आय नो अशा काही गोष्टी आहेत ज्या मी कधीच रिपेअर करू शकणार नाही. त्यातलीच ही पण एक गोष्ट आहे. सॉरी. जाऊ. नाही खूप बोलली का तुला? शिक्षा वगैरे केली असं? शिक्षा केली, पण ती शिक्षा परत सुद्धा त्यांनीच घेतली. म्हणजे स्वयंपाकघरात पाऊलही टाकायचं नाही असं माईंनी मला सांगितलेलं. म्हणजे हीच माझी शिक्षा होती. पण उद्या आपल्या घरी उखळ पूजा आहे ना, त्यामुळे मसाले कुटायला बायका येत आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे माई म्हणाल्या की मला इथे सगळ्या जणी हजर हव्या. त्यावर मी लगेच विचारलं, मी पण? माई हो म्हणाल्या. ओ स्मार्ट, हुशार आहेस. फक्त दिसतेस मूर्खासारखी. मजा करत पडेल खाली. ऍक्च्युली तू आणि माई ना अगदी एकसारख्याच आहात. दोघी एकमेकांना अगदी तोडीस तोड. दोघी तुम्ही खूप चांगले आहात मनाने. आज तो बंगला आहे. ठीक आहे. काय झालं? काय? अरे
काय करतोय ओरडू नको ते चोरी करतोय काय, त्याला चोरी करू का मी? ऐक 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 तू जाऊन त्याला पकड, मी आनंद दादाला उठवून आणते. हा आज दिवस माझा आहे, आज माझं नशीब चमकणार. मग काय करणार सांग ना मला. अरे माणिक शेठ म्हणून काम करणंच भाग आहे मला. कधी माणिक शेठ, कधी रूपम भाई, कधी अनिल भाऊ, कधी रावसाहेब, तर कधी तात्या माळवदे. अरे जैसा देश वैसा भेस असं राहावंच लागतं. आता समोर ठक असेल ना तर आपल्याला महाटक व्हावंच लागतं बाई. मनोहर प्रभुणे हे नाव घेऊन ठकवा ठकवीची कामं करता येणार का सांग बघू. मग काय आपण आहे तसं आहे. पण तू काळजी काही नको जे, तुला सोन्याचे हँडल बसवणार म्हणजे बसवणार. आज 2 बुरटे पाठवलेत गाडग्यांच्या घरी कुंड्या चोरायला. आता गुलाबाच्या ताटव्यात बसून लक्ष्मी देवी अवतरणार आपल्या घरी, बघच तू. मधुरा आहे घरात, तिने ऐकलं ना तर तुला सोन्याचे हँडल बसवायला उशीर होईल. तू बस इकडे. अरे हा? चोरी करतो, चोरी करतो. नाव काय तुझं? हा? सोड. पोलिसांकडे चल, पळतो कुठे? मारू नका, त्याची मदत कर दादा. काय चोरायला आला होतास? आमची पेढी लुटायला आला होतास? नाही, सोडा मला. नाव काय तुझं? किती जण आहात तुम्ही? सोडा मला. सोडा. तुमची गँग आहे का? बोल लवकर. नाही माणिक शेठ जाऊ द्या मला. सोडा मला. काय ना फक्त 4 कुंड्या घ्यायला आलो होतो. कुंड्या सोडणार तू? दादा असं नाही करणार. त्याला आपण पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊया. नको साहेब नको, फक्त 4 कुंड्या न्यायला आलो होतो. कुंड्याला चोरी करणार तू? अमृता माफ करा. आम्ही याला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातोय. घरी कोणाला काही सांगू नको, काही कोणाला सांगू नको. तोवर उशाडेलच आम्ही येतो. तोवर चल. तुला लागले नाही तू घरी थांब. अमृता याला घेऊन तू घरात जा, मी याला घेऊन जातो. त्याला एकट्याने नाही घेऊन जाऊ. अरे कॉलनीतल्या वॉचमनला घेऊन जा तुम्ही. चल तू थांब घरी. पोलीस स्टेशनला नको. त्याला पकड का? तो पळून जाईल. तुझा घरी अमृताला घरी येऊन दादा वॉचमनला बोलव रे. उडं लागलं अक्षय. चल चल चल, मी तुला मलम लावते. चल. काम झालं वाटतं. अरे माणिक शेठचा दरारच असा आहे, काम झालं रिपोर्टिंग. हॅलो, माणिक शेठ बोलतोय, बोला. काय आता कसा पकडला गेला? फत्री चोर नाही, फत्री चोर. मग आता मी काय करायचं सांगा ना. ठीक आहे, केव्हा तुम्ही? मीच करतो आता काय करायचं ते. केव्हा? कशी नशिबान थट्टा आज मांडली, माझ्या नशीब आपल्या नशिबाची कुंडी आज फुटली, आपल्या नशिबाची कुंडी आज फुटली. गप्प रे, वेळी ढोलाची प्रॅक्टिस करतात ढोल पथक वाले. झोपा उडवलं तर
खरंच कोणी थापा मारतंय का मलाच भास होत आहेत? आलो आलो. अरे एवढी पडमडलं. कोण आहे? बघ झोपलाय हा माणूस. काय केलं तुम्ही काका तुम्ही? हा तुमच्याकडून अपेक्षा नव्हती की अहो किमान हिचा विचार तरी करायचा ना. माझ्या सासरच्यांनी इतकं प्रेम दिलं, इतकं आदरातिथ्य केलं तुमचं, त्याचं हे फळ दिलं तुम्ही. अहो काय काय बोलताय काय तुम्ही? जीप दिले म्हणून काय वाटेल ते बोलायचं काय? मनोहर प्रभुणेंची बोलताय तुम्ही? म्हणून आता फक्त बोलतोय. दुसरं कोणी असतं ना फटके दूध पोलिसांकडे घेऊन गेलो असतो. का केलंय काय पण मी? अहो तुम्ही चोरी केली दागिन्यांची आणि आम्हाला विचारताय काय केलं? अमृता तोंड सांभाळून बोल. स्वतःच्या पुतणीच्या सासरी चोरी करण्या इतकी वेळ नाही आलेली माझ्यावर अजून. अहो मनोहर पंत, तुम्ही आमच्या माईचे दागिने चोरले. दिनकर काका तिथेच झोपला होता म्हणून तुम्हाला सगळी तिजोरी रिकामी नाही करता आली. मग तुम्ही काय केलं? हाताला लागेल ते दागिने घेतले, तिकडनं लंपास केले. हे कळलंय आम्हाला. काय 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 पुरावा काय आहे तुमच्याकडे? हा आणि तुम्हाला एवढाच जर का संशय असेल ना तर या सगळ्या घराची झडती घ्या. हो बरं, माझी बॅग तर अमृतानीच भरली होतीस ना? मी निघताना बॅग तूच भरली होतीस ना? त्यावेळी होते का त्याच्यामध्ये दागिने? सांग ना. अगं आता का वाचा बसली तुझी? आपला काका बिचारा आहे, प्रेमळ आहे, आपल्या लांड्या लबाड्यांवर तो पांघरून घालतो म्हणून सगळं त्याच्याच अंगावर शेकवायचं? वा. अरे 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 अक्षयराव, तुमच्यासारखे अतिसभ्य माणसाकडनं ही अपेक्षा नव्हती हो मला. तुमच्या कियाला शपथ सांगतो, मी असं काहीही केलेलं नाही. अच्छा, कियाराचं नाव घेऊन तुम्ही धमकवताय मला? म्हणजे काय? अहो तुम्ही माझ्या गळ्यावर सुरी ठेवणार, मग मी काय अजय वा 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 किती मस्त आहे तुमची सुरी, असली एखादी दुसरी सुरी आहे का तुमच्याकडे असं कौतुकाने बोलू? अहो चपळाने मी माझ्याकडची दुसरी सुरी काढून तुमच्या गळ्यावर टेकवणारच की नाही? मुळात तुमच्याकडे काय पुरावा आहे तो सांगा आणि मग करा तुमचं कीर्तन. मुळात तुमच्याकडे काय पुरावा आहे तो सांगा आणि मग करा तुमचं कीर्तन. गुलाबाची कुंडी. मनोहर पंत, आपण दागिने चोरून ज्या गुलाबाच्या कुंडीत लपून ठेवले होते ना, ती कुंडी सापडली बरं का आमच्या माईला. माईंनी रात्रीच पाहिलं होतं घराचं मुख्य दार उघडं होतं, म्हणून त्या काही गडबड आहे असं बघायला बाहेर गेल्या आणि हे सगळं मी बाल्कनीतून पाहिलं. त्यांना बाहेर कुणीच दिसलं नाही म्हणून त्या परत घरात आल्या आणि घराचं दार आतून लावून घेतलं. त्यामुळे तुम्ही बाहेरच राहिलात. सकाळी जॉगिंगच्या बहाण्याने तुम्ही परत आलात तेव्हा तुम्ही पाहिलं की तुमच्या त्या गुलाबाच्या कुंडी बरोबर आणखी 4 कुंड्या मिक्स झालेल्या. त्यामुळे तुमची पंचायत झाली ना हो काका. वरून वसुधा काकू बागेत काम करत होत्या त्यामुळे तुम्हाला काहीच करता आलं नाही. आणि त्यानंतर मीच तुमची बॅग तुमच्या समोर आणून ठेवल्यामुळे तुम्हाला नाईलाजाने हात हलवत घरी यावं लागलं. मस्त मस्त, किती छान गोष्ट रचलीस तू. काय त्या कियारासाठी लपून छपून सगळ्यांना बनवताना ना खूप छान छान गोष्टी रचायला लागलाय तुम्ही दोघं. बाकीच्यांना चालत असेल, माझ्यासमोर चालणार नाही थापेबाजी. तुम्ही जर माझा गळा आवळायचा प्रयत्न केलात ना तर अशी धोबी पछाड टाकीन की भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था होईल. हो काका, एकदा का तुम्ही चोरी केली हे सिद्ध झालं तर तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार? कुत्र. चोरावर कोण विश्वास ठेवणार? कोणाला चोर म्हणतोस रे? कुणाला चोर म्हणतोस? कायद्याने वागायचं. हा सबूत, सबूत कहा आहे? सबूत. हा काय पुरावा तुझ्याकडे? बोल. नात्याचा आदर ठेवून वागतोय काका. तुमच्याकडून तसंच वागणं अपेक्षित आहे. तुम्ही चोर आहात हे सिद्ध करणारा पुरावा मिळालाय आम्हाला. तुमच्याच माणसाने तुमचं पितळ उघडं पाडलंय काका. पोलिसांचे फटके खाल्ल्यावर त्याने सगळं कबूल केलं काका. कुंड्या चोरण्यासाठी मला पाठवलं असं कबूल केलंय त्यांनी. आणि ज्याने त्याला पाठवलं त्याचं नाव माणिक शेठ आहे असंही सांगितलंय त्याने. मग त्या माणिक शेठला पकडा ना. माझ्या कशाला मागे लागलाय? पुरावा काय आहे तुमच्याकडे?
तुमच्या मुखकमलाचा फोटो पुरावा म्हणून बघितल्यावर त्याने कबूल केलं की हाच आहे तो माणिक शेठ. आता कुठे पळून जाऊ नका काका. चला माई अण्णांसमोर चला, तुम्हाला सगळं कबूल करावं लागेल. चला. अहो नको नको नको, मला नका नाही होत त्यांच्याजवळ. कसं नाही? मी काय नाही केलं. अहो खरंच मला नको. नको नको नको, मला नका रे. मी काय नाही केलं. काय नाही केलं भाऊजी? तुम्ही उठा बरं भाऊजी. उठा बरं, तुम्ही उठा. काय केलं नाही तुम्ही? काय बोलता? मी खरंच काय नाही केलं. भाऊजी 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 जागे व्हा बरं. मी मधुरा आहे मी. काय होत आहे? स्वप्न पाहिलं का काही तुम्ही? बापरे, पण मी खरंच काय नाही केलं आता मधुरा. मी पाणी घेऊन आले. शांत व्हा ना. पाणी घेऊन आले तुमच्यासाठी. बापरे, हे स्वप्न खरं झालं तर? अरे अक्षय, का नको म्हणतोयस तू डॉक्टरकडे जायला? चल जाऊया आपण. डॉक्टरकडे जायची गरज नाहीये ग, एवढं काय मोठं झालेलं नाहीये. आणि जरा हळू बोल, सगळे घाडगे डॉक्टरकडे येतील. तू मलम लाव, कंटाळा करू नको. चल. मगाशी तूच मलम नको म्हणालेला. आता लाव म्हणते. हळू ना. हा, तरी चुरचुरतच आहे यार. एक काम कर, फुंकर मारा बरं जरा. हा, बरं वाटलं. मोठी फुंकर घाल जरा. जोरात काय दम नाहीये का? अजून जोरात. मस्त वाटतंय. मार अजून जोरात. वादळ आलं. मैं कहा हूं? अरे उड गया मैं. ए नको नाही, मला खरंच लागलंय खरंच. काय मारतेस तुम्हाला? प्लीज. सो स्वीट. समोर ये. ये समोर ये. हा, अमृताजी, आपण आज काय केलंय माहितीये? आपण एका सुराला पकडलं, त्याला खाली पाडलं, त्याला बेदम मारलं काठीने. कसं करू शकलीस तू? कसं? अरे मलाच मी हे कसं केलं माहिती नाही अक्षय. हा, पण मला ना त्या माणसाचा रागच आला माहितीये. हो, त्याने तुला मारलं अक्षय. टाळकत सटकलाय. शपथ. भाई तू क्या बोला अभी? टाळका बिडका क्या क्या काय बोललीस? एकदा पुन्हा बोल ना प्लीज, बोल ना. टाळक बोल ना. टाळक सटकलाय. शपथ. अमृता बाय. मला माहितीये मी असं नाही बोलत, पण रागच आला रे मला त्या माणसाचा. एकतर आपल्या घरी तो चोरी करायला आला आणि वरून तुला मारतो सुद्धा. हा यार, पण जे काय तू मारलंस ना, सॉलिड होतं सगळं. तुला माहितीये, तू फक्त काडी नाहीयेस, तुला बॉडी आहे. सॉरी. चला, खूप झालं. चला आराम करा आता. पण काही म्हण अमृता, मी आणि आनंदात आम्ही दोघे शॉक झालो होतो या. तुझं वेगळंच रूप बघायला मिळालं. हा, आता एका मुलीचे खूप लाड होणार, एका मुलीचं माय खूप कौतुक करणार. माई माझ्याशी पुन्हा छान बोलायला लागला ना तरी खूप. बोल ना. माई फक्त छान बोलणारच नाही, लाड आणि कौतुक पण करणार. ती जितकी खडूस आहे ना बोलायला, तितकीच दिलदार पण आहे कौतुक करायला. आणि अण्णांचं काय, तू जिंकलंच त्यांना, मग काय. हा, अक्षय, काय आता? ते चोर पाळत ठेवून नसतील ना आपल्या घरावर? सांगता येत नाही.
क्वाईट पॉसिबल. नाही पण अमृता मला काय वाटतं माहितीये का की ते चोर आहेत ना ते कसलेले चोर नसणार हो भुरटे वाटत होते. म्हणून तू त्यांना पकडू शकलीस हो. मारू शकली. अरे सॉरी लागले असं नको करूस मजा केली प्लीज सॉरी. तरी नशीब घरचं कोणी बाहेर आलं नाही म्हणून नाहीतर वाट होती त्या चोराची. सगळ्यांनी मिळून ये आपण वसुधा काकूंनी तर कुठून काढलं असतं त्याला. वसुधा काकू आता मला कळलं तू काकूचा राग काढला चोरावर म्हणून तू त्याला बेदम मारलंस का प्रॅक्टिस केली मसाले कुटण्याची. खरं सांग है ना. खरं सांगू मी तुझा राग काढला. चला कोणी सांगितलं तो आगाऊपणा करायला. उद्या जीवावर बेतलं असतं म्हणजे. माई अगं तिने पकडले चोराला. तेच म्हणते मी. भुरटा चोर निघाला म्हणून ठीक आहे शेपटावरच निभावलं. चोर आले तसं कळल्यावर आम्हाला हाका मारायचे सोडून तुम्ही काय धावलं त्याच्या समोर. चुराबेरा दाखवला असतं म्हणजे गोळी झाडली असती म्हणजे. आणि अक्षयलाच पुढे करतेस तू. काही झालं असतं म्हणजे नशीब वाचला. अगं नाही माई आम्ही आनंदालाच उठवणार होतो पण चोर पळून जाईल म्हणून मी धावलो पाठीमागे त्याच्या. अक्षय माई खूप काळजीने बोलतोय का. तू कितीही म्हणालास ना की हिनी चोराला पकडलंय तरी सुद्धा लागले तुलाच ना. मग ते आपलं झालंय बोलापुलाला गाठ पडले हिनी पकडलं चोराला. चल पण काय तब्येत आहे. वा, पेलवान आहे ती पेलवान. अरे चिमणीनी मनातल्या मनात जरी फुंकर मारली ना तरी ही 4 कोस लांब उडून पडेल अशी हिनी चोराला पकडलंय. नाही मुद्दा माझा असा आहे की हिची जबाबदारी आहे आपल्यावर. उद्या हिला काही लागलं बिगलं तर हिच्या आई बाबांना घरच्यांना आपण काय उत्तर देणार सांग बघू. पुढे पुढे करायला पाहिजे लोकांना पण कुठे करायला पाहिजे हेही कळायला हवं होय की नाही माई. ते ठीक आहे अमृता तुम्हाला काही कुठे लागलं खर्चटलं वगैरे नाहीये ना. नाही अण्णा. आई अमृताने लावलंय काल औषध. अरे हो मान्य आहे मला पण हे माईंनी स्वतः तयार केलंय बागेतल्या औषधींचं. यांनी पटकन जखम भरून नये. नाही पण अण्णा आता आपण सगळ्यांनीच सावध व्हायला हवं. म्हणजे काल अक्षय आणि अमृतानी त्या चोरांना बघितलं म्हणून ठीक आहे नाहीतर नाही पण अण्णा ही कल्पना चांगली आहे. नाहीतरी आपण म्हणतच होतो ना कारण आपल्या घरातल्या तिजोरीतल्या पेढीमध्ये लोकांचा लाखोंचा ऐवज आहे आणि ही जोखीम दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. बरोबर आहे. बरं झालं यांनी ते बघितलं चोर. एक मिनिट इतक्या रात्री तुम्हाला काय गरज होती रे बाल्कनीत उभं राहायची. ते नाहीये महत्वाचं.
बाबा काय म्हणतायत ते जास्त महत्वाचं आहे. सावध राहणं आवश्यक आहे. हो हो हो, चोर सोकावलेत माहितीये. गेल्या काही दिवसात चोरांचं येणं जाणं वाढलंय आपल्या घरातलं. हो की नाही हो? नाही का, मी पायपावरनं बघितलं त्या चोराला. वसुधा, आता हे सगळं परत कशाला सांगतेस तू? हो पण नाही, ह्या सगळ्या भानगडीत घरातलं काही गेले की नाही चेकच केलेलं नाही अजून आपण. माई, अगं त्याला घरात येऊच कुठे दिलं आम्ही, खालीच पकडलं ना तिकडे. मला काय वाटतं माहितीये का, की आपण वॉचमन ठेवला तर. हो बरोबर आहे. या घटनेने आपल्याला इशारा दिलेलाच आहे. तेव्हा आणखीन काही मोठं होण्यापूर्वी आपण सावधगिरीची पावलं उचलूया. अण्णा, मी काय म्हणतो, आपण दिवस पाळीला एक आणि रात्रपाळीला एक असे 2 वॉचमन ठेवूया. काय वाटतं सगळ्यांना? हो ठीक, मी लागतो कामाला. चल, पण तरी सुद्धा मला असं वाटतं एकदा आपण तिजोरीत सगळं व्यवस्थित आहे की नाही हे बघायला हवं. हो हो हो, बरोबर आहे. हो चल या रे. माई, मी बघते फोन करून. बघ, चल. काय होतंय दिनकर, बघ रे बाबा. मिळाली ना? हो हो. अण्णा, पोलीस स्टेशन मधून फोन आलाय, त्यांना तुमच्याशी बोलायचंय. टेन्शन नका घेऊ. अनंता, ते वॉचमन काय बघणार होताच ना, तर ते निवड हो व्यवस्थित काय ते. नीट बघ, म्हणजे झोपणारा नको आपल्याला. आणि त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे काय घेणार असलास तर मला बोलव. नीट पारखून घ्यावा लागेल ना वॉचमन. कुंपणाने शेत खाल्लं असं नको व्हायला, म्हणून म्हंटल. ठीक. माई, हगवे आलात का? या, बरं झालं आलात. ते कशा आहात? बस ठीक. बऱ्या आहात ना? आणि शकुंतला कुठे आहे? आज तिची जाऊ आली बरोबर. ती तिची जाऊ आहे. बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. अमृता, या मसाला कुटणाऱ्या काकू आहेत. वसुधा, मृदुला, बागेच्या दारातून न्या ह्यांना. सामान सामान नाही आणलं? आहे ना इथेच पायरीवर ठेवलंय. हो का? त्या नाही विसरणार. चला. अक्षय, चला खोलीत चला. चल चल चल. आणि मी आता औषध देईन, ते मुकाट्याने घ्यायचं आणि झोपून राहायचं. अजिबात कुठेही जायचं नाहीस, कळलं? चल.
अण्णा काय म्हणाले इन्स्पेक्टर? त्यांचं म्हणणं आहे की चोरांजवळ काहीच सापडलं नाही. बरोबर आहे, त्या चोरांना गेटवरच पकडलं ना. होय, पण काही फॉर्मॅलिटीज करायची आहेत. त्यामुळे आपल्याला पोलीस स्टेशनवर जावं लागेल. काही कागदपत्रांवर सह्या वगैरे हव्या आहेत त्यांना. वासकर दिनकर, तू जा पोलीस स्टेशन. मी जातो पोलीस स्टेशन. आणि देवदत्त, हा. तू आणि अनंता आपण पेढीवर जाऊया. काय? हो हं? ठीक आहे. चल. काय ग, काय झालं? वा वा वा. दे त्यांच्या हातावर. थांब, मी घेते. मी घ्या मग. झाले ना ग सगळी व्यवस्थित पूजा? हो. आता तुम्ही पण सगळ्याजण या, नमस्कार करून घ्या, फुलं वा. मी धरते. तुला चौकाची पद्धत सगळ्यांना ये. ते आरती बाजूला करतेस का? हा, म्हणजे मंगळसूत्र सांभाळ ग. हो. पोलीस भुरट्याला फटकावणार, तर मी तरी काय करणार ना. पण भुरट्याला कुठे माहितीये कुंडीत काय आहे ते. मनोहर, यू आर सेफ. कायद्याचे हात किती लांब असले ना तरी भुरट्याच्या समोर कायदा म्हणजे हाताची घडी तोंडावर.